आज आपण रेफरन्स इलेक्ट्रोड्स कसे आहेत ते बघूया. म्हणजे काय किंवा रेफरन्स इलेक्ट्रोडवरनं आपण अदर इलेक्ट्रोडची इलेक्ट्रोड पोटेन्शियल कशी कॅल्क्युलेट करू शकतो. कारण आपण इलेक्ट्रोड पोटेन्शियल कॅल्क्युलेट करायचे थिअरॉटिकल वेज बघितले, म्हणजे त्याच्या ई नॉट सेलवरनं किंवा ई नॉट इलेक्ट्रोडवरनं किंवा इवन सेलचं कॅल्क्युलेट करायचं असेल तर इलेक्ट्रोड पोटेन्शियल वरनं आपण ते कॅल्क्युलेट करू शकतो. प्रॅक्टिकली आपण कसं ते कॅल्क्युलेट करू शकतो, त्यासाठी काही रेफरन्स इलेक्ट्रोड लागतात. म्हणजे काहीतरी रेफरन्स असल्याशिवाय आपण त्याच्या रिस्पेक्टमध्ये बाकीच्या जणांना कंपेअर करू शकत नाही. सो कंपॅरिझनसाठी काहीतरी एक रेफरन्स लागतो. तर असे जे असतात इलेक्ट्रोड त्यांना रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणतात. आपण लास्ट इयर बघितलं की ऑक्सिडेशन आणि रिडक्शन ह्या म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू असं म्हणू शकतो आपण. जिथे ऑक्सिडेशन होतं तिथे रिडक्शन होणारच. म्हणजे ऑक्सिडेशनमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स लूज केलेत तेवढे इलेक्ट्रॉन्स रिडक्शनमध्ये गेन झालेच पाहिजेत. म्हणून आपण जेव्हा निकल आणि ॲल्युमिनियमचा सेल बघितला होता तेव्हा ॲल्युमिनियमनी 3 इलेक्ट्रॉन्स दिले, पण निकेलला 2च लागत आहेत. म्हणून मग आपण ॲल्युमिनियमला 2नी मल्टिप्लाय केलं होतं, निकेलला 3नी मल्टिप्लाय केलं होतं आणि त्याचा LCM काढून 6 इलेक्ट्रॉन्सनी बॅलन्स केलं होतं ती इक्वेशन. म्हणजेच जिथे जिथे ऑक्सिडेशन असतं तिथे ते रिडक्शन होतं किंवा जिथे जिथे रिडक्शन होऊ शकतं तिथे तिथे ऑक्सिडेशन झाल्याशिवाय रिडक्शन होणं पॉसिबल नाही आहे. कारण इलेक्ट्रॉन्सला अशी कुठे हवेत जागा नसते. एवढे इलेक्ट्रॉन्स हवेत आहेत असं नाही. आयदर इट शुड बी असोसिएटेड विथ A स्पीसीज और B स्पीसीज. त्यामुळे जिथे जिथे ऑक्सिडेशन आहे तिथे रिडक्शन ought to be. In a galvanic cell, oxidation and reduction occur simultaneously. जसं redox reaction मध्ये होतं तसंच. So redox reaction चे हे example आहे galvanic cell. काय application म्हणू शकतो. The potential associated with the redox reaction can be experimentally measured. For the measurement of potential, two electrodes need to be combined together where the redox reaction occurs. म्हणजे एक असे इलेक्ट्रोड एका सेलमध्ये जॉईन करायचे की एका ठिकाणी ऑक्सिडेशन होईल, एका ठिकाणी रिडक्शन होईल. What would happen if potential of the electrodes in a galvanic cell is 0? Can we measure the potential of such a galvanic cell? There are two electrodes combined together and a redox reaction results. The measured cell potential is algebraic sum of two electrode potentials. One electrode potential is 0, therefore the measured cell potential is equal to the potential of the other electrode. समजा आपण दोन हाफ सेल जोडले, एकाची पोटेन्शियल एका इलेक्ट्रोडची पोटेन्शियल 0च आहे. तर जेवढी पोटेन्शियल आपल्याला आपण मेजर केले तेवढी पोटेन्शियल म्हणजे सेल पोटेन्शियल जेवढी आपल्याला मिळाली ती अख्खीच्या अख्खी सेल पोटेन्शियल या दुसऱ्या इलेक्ट्रोडची असणार, कारण एकाची 0 आहे पोटेन्शियल. सो असा एक इलेक्ट्रोड आहे की ज्याची इलेक्ट्रोड पोटेन्शियल इज आर्बिट्ररीली केप्ट ॲज 0.0 volt and that is called as standard hydrogen electrode. The chemists have chosen hydrogen gas electrode consisting of आता हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोड आणि स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड याच्यामध्ये काय फरक आहे हे नंतर आपण जेव्हा हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोड बघू तेव्हा त्याला मी सांगेन. हां, सो हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोडचं एक पर्टिक्युलर व्हर्जन इज स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. असं लक्षात ठेव. सो हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोड consisting of hydrogen gas at 1 atmospheric pressure in contact with 1 molar H plus ion solution as a primary reference electrode is chosen as standard reference electrode किंवा primary reference electrode. आणि ह्याची जी पोटेन्शियल आहे ती पोटेन्शियल इज आर्बिट्ररीली टेकन ॲज 0.0 volt. आणि मग ह्या इलेक्ट्रोडला जर आपण दुसरा कुठला इलेक्ट्रोड जोडला आणि त्याचा जर आपण एक सेल बनवला तर त्या सेलची पोटेन्शियल will be equal to potential of the other electrode which is joined to standard hydrogen electrode. आता या इलेक्ट्रोडला SHE म्हणतात, standard hydrogen electrode. We will see later that SHE is not the most convenient electrode. त्याचे पण काही ड्रॉबॅक्स आहेतच. Several other electrodes such as calomel हे पूर्वीच्या सिलेबसमध्ये होते सगळे, आता नाही आहेत, फक्त इथे नाव आहेत. Calomel electrode, silver electrode, silver chloride electrode and glass electrode with known potentials are used as secondary reference electrode. The potential of these electrodes are determined using SHE.
आता ह्याला सेकंडरी का म्हणतात, कारण ह्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचं कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे आता कॅलमल इलेक्ट्रोड्स आपण बघितला तर त्यामध्ये KCl सोल्युशन असतं पोटॅशियम क्लोराईडचं. तर पोटॅशियम क्लोराईडचं सोल्युशनचं जसं कॉन्सन्ट्रेशन चेंज होतं तसं त्या इलेक्ट्रोडची पोटॅन्शियल पण चेंज होते. मग ती आपण कशी मेजर करू शकतो, तर ती आपण मेजर करतो SHEनीच, म्हणजे स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडनीच. पण कॅलोमल इलेक्ट्रोड इज कन्व्हिनियंट टू यूज, कारण त्याला अशी एक ब्रांच असते, म्हणजे ब्रांचच म्हणू शकतो. त्या ब्रांचनी किंवा असं एक टोक असतं, ते टोक आपण दुसऱ्या इलेक्ट्रोडमध्ये हे करून इमर्स करून कॉन्टॅक्ट करून करू शकतो. स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडला तसं थोडंसं हे करणं, कंबाईन करणं, मेंटेन करणं थोडंसं डिफिकल्ट जातं. त्यामुळे स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडला काही लिमिटेशन्स आहेत. सो कॅलोमल हा बऱ्यापैकी चांगला रेफरन्स इलेक्ट्रोड आहे, पण तो सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड आहे, कारण डिरेक्टली आपण त्याची पोटेन्शियल मेजर करू शकत नाही. त्याची पोटेन्शियल मेजर करण्यासाठी आपल्याला SHEची मदत घ्यावीच लागते. पण तरी पण ह्याच्यामध्ये KClचं कॉन्सन्ट्रेशन जसं व्हेरी होतं तसे त्याची कॉन्सन्ट्रेशन त्याची पोटेन्शियल व्हेरी होते, बट दॅट रिमेन्स स्टँडर्ड अंडर कंडिशन्स. सिल्वर क्लोराईड इलेक्ट्रोड, म्हणजे सिल्वर रॉड डिप इन सिल्वर क्लोराईड सोल्युशन. आता सिल्वर क्लोराईड हा स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट आहे. सो ह्या इलेक्ट्रोडला म्हणतात की मेटल स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट इलेक्ट्रोड. नंतर ग्लास इलेक्ट्रोड. हे जे सगळे इलेक्ट्रोड्स आहेत ना, ह्याची पोटेन्शियल मेजर आपण करू शकतो SHEनी, पण ह्यांची जी पोटेन्शियल आहे ती रिमेन्स कॉन्स्टंट, आणि म्हणून आपण ह्याला सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणून चूज करू शकतो. A reference electrode is then defined as the electrode whose potential is arbitrarily taken as 0 or is exactly known. SHEची आपण 0 घेतली, असा एकच इलेक्ट्रोड आहे की ज्याची आपण 0 पोटेन्शियल स्टँडर्ड सेट केले, आणि बाकीचे जे इलेक्ट्रोड आहेत म्हणजे कॅलमल आहे, सिल्वर क्लोराईड आहे, ग्लास इलेक्ट्रोड आहे, त्याची एक्झॅक्टली नोन आहे, आणि ती एक्झॅक्टली नोन आपण कसं युजिंग काय करू शकतो, SHE. सो असे जे इलेक्ट्रोड आहेत they can be used to calculate the electrode potential of the other electrodes. They are called as reference electrodes. आता पहिला आहे SHE, स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. ह्याला प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड आपण म्हणू शकतो, कारण ह्याची पोटेन्शियल आपण 0.0 अशी सेट केलेली, आपण म्हणजे केमिस्टनी सेट केलेली आहे. SHE आता SHEचं कन्स्ट्रक्शन आहे ना, तर पुस्तक आहे का तुझ्याजवळ? 5.6चा डायग्राम बघ एकीकडे. So SHE consists of a platinum plate coated with a platinum black used as a electrode. म्हणजे ही प्लॅटिनाइज प्लॅटिनम प्लेट, म्हणजे ही जी इथे ग्रे कलरनी दाखवली ना ती, त्याच्यावरती प्लॅटिनम कोट केलेलं असतं. प्लॅटिनमचं कोटिंग का असतं, तर त्याच्यावरती ॲडझॉर्प्शन चांगलं होतं. आपल्याला माहिती आहे की प्लॅटिनम हा डी ब्लॉक एलिमेंटमधला आहे, म्हणजे ट्रान्झिशन मेटल, आणि ट्रान्झिशन मेटलची टेंडन्सी असते ॲडझॉर्प्शनची. आता त्याच्यावर काय ॲडझॉर्ब होतं, तर गॅस, जो हायड्रोजन गॅस इकडे आपण वापरतो तो त्याच्यावर ॲडझॉर्ब होतो, आणि जिथे जिथे ॲडझॉर्प्शनला चांगला सरफेस मिळतो तिथे रिॲक्शन इफेक्टिव्ह होते. Therefore it is used. This plate is connected to the external circuit through sealed narrow glass tube containing mercury. It is surrounded by an outer jacket. हे आता कनेक्शन आहे, आणि मग पुढे इकडे परत त्याचं इलेक्ट्रिकल कनेक्शनसाठी कॉपर वायर आहे. हे जे जॅकेट आहे, या जॅकेटमध्ये प्युअर हायड्रोजन आणि ड्राय हायड्रोजन गॅस ॲट 1 ॲटमॉस्फिअर, हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. प्युअर पण पाहिजे, ड्राय पण पाहिजे, आणि त्याचं प्रेशर 1 ॲटमॉस्फिअर मेंटेन करता आलं पाहिजे, असा हा गॅस इकडनं बबल करतात. सो ही प्लॅटिनाइज प्लॅटिनम प्लेट आहे, जी नंतर मर्क्युरीशी कनेक्टेड आहे. प्लॅटिनम वायरला ती प्लॅटिनाइज प्लॅटिनम प्लेट जोडलेली आहे. नंतर ही जी कॉपर वायर आहे ती कॉपर वायर इलेक्ट्रिकल कनेक्शनसाठी आहे बाहेर. हे सगळं एका ग्लास जॅकेटमध्ये आहे, आणि ग्लास जॅकेटमध्ये हा प्युअर आणि ड्राय हायड्रोजन गॅस ॲट 1 ॲटमॉस्फिअर हा बबल केला जातो. आणि ही जी सगळी असेंब्ली आहे ती अशा सोल्युशनमध्ये डिप केलेली आहे की जिथे H+ आयनचं सोल्युशन आहे, ते म्हणजे HCl असेल, H2SO4 असेल, कुठलंही असेल, ज्याची मोलारिटी 1 मोलार आहे. म्हणजे हे सगळ्या स्टँडर्ड कंडिशन आहेत ना. आता हायड्रोजन गॅस हा गॅस फॉर्ममध्ये आहे म्हणून स्टँडर्ड कंडिशन आहे. त्याचं प्रेशर 1 ॲटमॉस्फिअर आहे, ही स्टँडर्ड कंडिशन आहे. सोल्युशन घेतला H+ आयनचं, त्याचं कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार आहे, ही स्टँडर्ड कंडिशन आहे. म्हणजेच हा जो रेफरन्स इलेक्ट्रोड आहे म्हणून त्याला नाव दिलं स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड.
आता नुसतं इथे हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोड पण आहे, पण हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोडमध्ये ह्याचं प्रेशर किती आहे, नॉट नेसेसरी 1 मोलार. ह्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, नॉट नेसेसरी 1 मोलार. सो प्रेशर आणि कॉन्सन्ट्रेशन मे डिफर फ्रॉम युनिटी, म्हणून ह्याला नुसतं आपण हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोड म्हटलं. पण ह्याचंच पर्टिक्युलर केस इज स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड वेअर H plus ion concentration is 1 molar, hydrogen gas is pure and dry and its pressure is 1 atmosphere. येतं लक्षात? हो. सो इथे सगळं दिलंय ते तुला एकदा सांगितलं आता. आता हा फॉर्म्युला आपण कसा लिहू शकतो इलेक्ट्रोडचा. आता कुठल्याही इलेक्ट्रोडचा फॉर्म्युला जो लिहायचा असतो ना आपल्याला, तो फॉर्म्युला नेहमी रिडक्शन रिॲक्शनच्या रिस्पेक्टमध्ये लिहायचा. म्हणजे आधी त्याचा आयन फॉर्म लिहायचा आणि मग त्याचा रिड्यूस फॉर्म लिहायचा. आता H प्लस 1 मोलार सिंगल लाईन H2 गॅस 1 ॲटमॉस्फिअर. आता इथे हा स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड असल्यामुळे इथे 1 मोलार, इथे 1 ॲटमॉस्फिअर, हा गॅस फॉर्ममध्ये. आणि प्लॅटिनम परत सिंगल लाईन प्लॅटिनम, कारण का आता प्लॅटिनम हे त्याचं इलेक्ट्रिकल कनेक्शनसाठी यूज केलेलं आहे. इकडे कॉपर आहे ते एक्सटर्नल सर्किटसाठी आहे, पण इथे मुळात कनेक्शन कोणाचं आहे तर प्लॅटिनमचं आहे, कारण प्लॅटिनमवर तो हायड्रोजन गॅस ॲब्झॉर्ब होतोय. म्हणून H प्लस आयन 1 मोलार, हायड्रोजन गॅस ॲट 1 ॲटमॉस्फिअर आणि प्लॅटिनम फॉर इलेक्ट्रिकल कनेक्शन. लिहिता लक्षात? कुठलाही इलेक्ट्रोड लिहिताना हा नेहमी त्याच्या रिडक्शन फॉर्ममध्येच लिहायचा. रिडक्शन फॉर्ममध्ये म्हणजे काय की लेफ्ट टू राईट जर आपण ते बघितलं तर ती रिडक्शन रिॲक्शन वाटली पाहिजे. आता H प्लस आयनमध्ये जेव्हा इलेक्ट्रॉन H प्लस आयन जेव्हा इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करेल तेव्हाच तो हायड्रोजन गॅस फॉर्म करेल, म्हणजे रिडक्शन रिॲक्शन होईल ना. सो ऑलवेज कुठला इलेक्ट्रोड लिहिताना आपल्याला त्या रिडक्शनची रिॲक्शन आपण लिहितोय अशा रिस्पेक्टमध्ये लिहायचा, कारण रिडक्शन रिॲक्शन इज टेकन ॲज अ स्टँडर्ड रिॲक्शन अँड इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ दॅट रिडक्शन रिॲक्शन इज टेकन ॲज स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल, जसं काल आपण शिकलो तसं. म्हणून फॉर्म्युला असा लिहायचा. आता इथे इलेक्ट्रोडवरची रिॲक्शन कशी लिहायची आपल्याला माहिती आहे. इलेक्ट्रोडवरची रिॲक्शन काय, रिडक्शन रिॲक्शन. मग कशी होणार, H प्लस प्लस 1 इलेक्ट्रॉन गिव्स H ॲटम, पण एक H ॲटम कॅनॉट फॉर्म हायड्रोजन गॅस. मग आपल्याला हायड्रोजन गॅस फॉर्म करण्यासाठी 2 हायड्रोजन ॲटम लागतील. Therefore we will multiply this equation by 2. So 2H plus 1 molar plus 2 electron gives H2 gas at 1 atmosphere. Therefore आणि E naught H2 of this electrode will be 0.000 volt किंवा 0.0 volt. मग आता नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इथे 2 असणार. जरी प्रत्यक्ष H प्लसला एकच इलेक्ट्रॉन लागत असेल तर इथे ओनली 1 H प्लस कॅनॉट 1 H plus after reduction cannot form hydrogen gas. For that purpose 2 H plus are required. Therefore number of electrons here are 2. So n is equal to 2 here. आणि ह्याची जी पोटेन्शियल या इलेक्ट्रोडची इट इज आर्बिट्ररीली टेकन ॲज 0. प्रत्येक वेळेला प्रॅक्टिकली ती 0 असेलच असं नाही, कारण का इट इज व्हेरी डिफिकल्ट टू मेंटेन द प्रेशर. It is very difficult to get pure and dry hydrogen gas first of all, and then it is difficult to maintain the pressure of 1 atmosphere, pressure of hydrogen as 1 atmosphere. आणि ही सगळी असेंब्ली आहे ती खूप अशी डेलिकेट असेंब्ली आहे, मग ती हँडल करायला पण कठीण आहे. त्यामुळे इथे काही एरर होऊ शकते आणि याची पोटेन्शियल चेंज होऊ शकते थोडीशी, पण इट इज टेकन ॲज 0.0. कारण का मग इथे एरर झाली की पुढे 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 ती एरर रिकर होतच राहणार. म्हणून मग इथेच 0 पोटेन्शियल त्याची कन्सिडर करायची ज्या काय कंडिशनला आहेत, आणि त्याच कंडिशनला मग त्याचे बाकी त्याला रेफरन्स म्हणून यूज करायचं. सो दिस इज स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. आता जर समजा स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडवर 2 मार्काला 3 मार्काला प्रश्न विचारला तर काय काय करायचं, आधी हा डायग्राम काढायचा, त्याचा हा इलेक्ट्रोड म्हणजे काय ते एक्सप्लेन करायचं, त्याचा फॉर्म्युला लिहायचा, किंवा अगदी एक्सप्लेनेशन नाही लिहिता आलं इलेक्ट्रोडचं तरी हा डायग्राम विथ ऑल डिटेल्स, कारण नुसत्या डायग्रामला कधी मार्क मिळत नाहीत, डायग्राम विथ लेबलिंग इम्पॉर्टंट आहे. सो हे सगळं लेबलिंग व्यवस्थित केलं. ह्याच्यात मुख्य लेबल काय आहे तर H प्लस आयन ॲट 1 मोलार कॉन्सन्ट्रेशन, प्लॅटिनाइज प्लॅटिनम प्लेट अँड प्युअर ड्राय हायड्रोजन गॅस ॲट 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. बाकीची लेबल राहिली तरी चालतील, पण ही 3 लेबल असलीच पाहिजे, कारण का हेच आपल्याला सांगताय की ही स्टँडर्ड कंडिशन आहे. त्यामुळे 3 लेबल पाहिजे. फॉर्म्युलेशन लिहायचं म्हणजे सेल फॉर्म्युला नाही तर इथे इलेक्ट्रोड फॉर्म्युला, इलेक्ट्रोड आहे म्हणून
इलेक्ट्रोड रिॲक्शन लिहायची, रिडक्शन रिॲक्शन. आता हे सगळं काही लिहिलं नाही तरी चालेल, नुसती रिडक्शन हाफ रिॲक्शन इज म्हणून ही रिॲक्शन लिहिली तरी चालेल आणि पोटेन्शियल लिहायला विसरायचं नाही. पोटेन्शियल ऑफ दिस इलेक्ट्रोड E नॉट H2 इज इक्वल टू 0.000. आता E नॉट का लिहायचं, कारण स्टँडर्ड कंडिशन आहेत म्हणून. कळलंय? सो एवढं 2 किंवा 3 मार्काला विचारू शकता आणि इझी आहे तसं. आता हाऊ SHE इज यूज ॲज अ प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड, म्हणजे त्याची ॲप्लिकेशन टू डिटरमाइन द स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ झिंक 2+ 1 मोलार झिंक सल्फेट झिंक सॉलिड. आता आपल्याला झिंक 2+ झिंक आणि हे 1 मोलार म्हणजे Zn+2 Zn इलेक्ट्रोडचे आपल्याला स्टँडर्ड पोटेन्शियल काढायचे, म्हणजे E नॉट Zn आपल्याला काढायचे. तर ह्याला जेव्हा आपण हायड्रोजन बरोबर हे करू, कंबाईन करू, तेव्हा सेल कसा होईल, तर Zn2 प्लस H प्लस 1 मोलार H2 गॅस. आता हा पण स्टँडर्डच आहे, हा पण प्रायमरी रेफरन्स, हा प्रायमरी रेफरन्स अँड स्टँडर्ड आहे. ह्याची जे आपण सेल पोटेन्शियल काढू, दॅट सेल पोटेन्शियल विल बी एंटायरली ऑफ Zn2 प्लस. कारण का, तर ह्याची पोटेन्शियल 0.0 आहे. त्यामुळे आपण या Zn2 प्लस Znची हे मेजर करू शकतो. सो द मेजर्ड EMF ऑफ द सेल इज इक्वल टू द स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ Zn2 प्लस Zn इलेक्ट्रोड. येतं लक्षात? हो. आता डिफिकल्टीज काय काय आहेत? इट इज डिफिकल्ट टू ऑब्टेन प्युअर अँड ड्राय हायड्रोजन गॅस. The pressure of hydrogen gas cannot be maintained exactly at 1 atmosphere throughout the measurement. The concentration of H plus ion solution cannot be exactly maintained at 1 molar due to bubbling of gas into the solution. Evaporation of water may takes place. This results in changing the concentration of solution. या सगळ्या एरर जरी असल्या तरी पण त्याचं पोटेन्शियल 0.0 घेतलेलं आहे. आता मगाशी जे आपण बघितलं की झिंक इलेक्ट्रोड आणि SHE त्यांना कसं हे करायचं, जॉईन करायचं, तर हा SHE, हा झिंक इलेक्ट्रोड आणि त्याच्यामध्ये सॉल्ट ब्रिज, की हा एक सेल तयार झाला. ह्याची जी पोटेन्शियल आपल्याला मिळेल, दॅट पोटेन्शियल विल बी ऑफ दिस इलेक्ट्रोड एंटायरली बिकॉज दिस इलेक्ट्रोड इज हॅव्हिंग पोटेन्शियल 0. म्हणजे जी काही ते पोटेन्शियल आपल्याला मिळेल ती पोटेन्शियल Zn2 प्लस Zn इलेक्ट्रोडची असणार आहे. मग असं कुठलाही दुसरा इलेक्ट्रोड आपण स्टँडर्ड कंडिशनमध्ये घेऊ शकतो की आपण त्याच्या इलेक्ट्रोडची स्टँडर्ड पोटेन्शियल याने मेजर करू शकतो. आता मी तुला मगाशी म्हटलं की हायड्रोजन SHE स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड इज अ स्पेशल केस ऑफ हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोड. मग हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोड म्हणजे काय, मगाशी बघितलं तसंच H प्लस ॲक्वस फक्त मोलारिटीज मेन्शन करायची नाही, 1 मोलार एनी कॉन्सन्ट्रेशन. H2 गॅस प्रेशर H2 असं लिहिलं आहे इथे, 1 ॲटमॉस्फिअर लिहायचं नाही, तिथे आपण 1 ॲटमॉस्फिअर लिहिलं होतं, इथेच आपण कम्पेअर केलं ना या दोघांना. बघ इथे H प्लस, इथे 1 मोलार लिहिलं होतं, इथे नुसतं H प्लस ॲक्वस लिहिलं आहे, मोलारिटी लिहिलेली नाही. H2 गॅस 1 ॲटमॉस्फिअर लिहिलं होतं, इथे H2 गॅस फक्त प्रेशर ऑफ H2 काय ते मेन्शन करायचं, ते लिहिलेलं नाही आहे. बाकी प्लॅटिनम तसं तिथे प्लॅटिनम. सो हा इलेक्ट्रोड हा जनरल इलेक्ट्रोड आहे, याची स्पेशल केस म्हणजे हा इलेक्ट्रोड आहे. इथे H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन काही असू शकतं, हायड्रोजनचं प्रेशर पण काही असू शकतं. आणि मग ते जे काही असू शकतो त्याच्यावरनं आपण त्याची इलेक्ट्रोड पोटेन्शियल काढू शकतो. आपल्या इलेक्ट्रोड पोटेन्शियल आपण कशी काढतो, इलेक्ट्रोड इज इक्वल टू E नॉट इलेक्ट्रोड मायनस 0.0592/2 log to the base 10. आता इथे जे प्रॉडक्टमध्ये आहे ते वरती आणि रिॲक्टंटमध्ये ते खालती. सो प्रेशर ऑफ हायड्रोजन ॲट वरती आणि डिनॉमिनेटरमध्ये H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन रेस टू 2, कडे इथे 2 आहे ना, आणि इथे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 2, बॅलन्सिंग द 2 आलेत म्हणून. E नॉट H2 माहिती आहे आपल्याला 0 आहे, त्यामुळे EH2 विल बी एंटायरली दिस व्हॅल्यू, म्हणजे जे काय करेक्शन आहे दॅट विल बी EH2. तर E नॉट H2 म्हणजे SHE ची पोटेन्शियल 0 आहे. कळलं? हा झाला SHE. पूर्वी जुन्या सिलेबसमध्ये SHE पण होता, कॅलोमल इलेक्ट्रोड होता, ग्लास इलेक्ट्रोड होता, शिवाय वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रोड होते. म्हणजे मेटल स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट इलेक्ट्रोड, जसं मी तुला मगाशी म्हटलं AgCl. नंतर मेटल आयन इलेक्ट्रोड, तो जनरल आपला कुठलाही असतो, झिंक 2+, किंवा रिडॉक्स इलेक्ट्रोड पण होता. रिडॉक्स इलेक्ट्रोड म्हणजे कसा, तर ते पुढे एक तुम्हाला EMF सिरीज आहे, त्याच्यामध्ये काही काही इलेक्ट्रोड्स आहेत, त्याचे वेगवेगळे जे टाईप आहेत ते तुला मी सांगेन. तर तो रिडॉक्स इलेक्ट्रोड म्हणजे Fe2+ Fe3+,
किंवा SN2 प्लस SN4 प्लस असे इलेक्ट्रोड पण होते, पूर्वीच्या सिलेबसमध्ये होते. आता आपल्याला ते काय नाही आहेत, फक्त हा SHच आहे, त्यामुळे त्याच्यावर मात्र प्रश्न विचारू शकतात. आणि मग पुढे सेल आहेत, हा इलेक्ट्रोड झाला. मग पुढे वेगवेगळे सेल्स आहेत ते आपण डे टू डे लाईफमध्ये वापरतो. त्याच्यावर मात्र कोणावरही प्रश्न, त्याचे रिॲक्शन्स किंवा व्होल्टेज त्याचं असं विचारू शकतात. आता गॅल्व्हॅनिक सेल्स यूज्ड इन डे टू डे लाईफ. गॅल्व्हॅनिक सेल्स म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होतं, ते गॅल्व्हॅनिक सेल, ते त्याला आपण व्होल्टेज सेल पण म्हणतो. Voltaic or galvanic cell in common use can be classified as primary and secondary cells. Primary voltaic cell. When galvanic cell discharges during current generation, the chemicals are consumed. In primary voltaic cell, once the chemicals are completely consumed, cell reaction stops. The cell reactions cannot be reversed even after reversing the direction of the current flow, or these cells cannot be recharged. द मोस्ट फॅमिलियर एक्झाम्पल ऑफ इज ड्राय सेल. म्हणजे आपण जे मोबाईल नव्हे, जे रिमोटमध्ये वापरतो, घड्याळात वापरतो, जे जनरल सेल म्हणून आपल्या घरात जो कन्सेप्ट असतो ना, दॅट इज ड्राय सेल विच इज अ प्रायमरी व्होल्टेक सेल. त्याच्यामध्ये जे काय, कधी सेल उघडून बघितलेस का लहानपणी, उत्सुकता म्हणून? त्याच्यामध्ये कशी कांडी दिसली असेल ना तुला, तो इलेक्ट्रोड असतो. नंतर त्याचा जो पॉट असतो, पॉट म्हणजे त्याचा जो कंटेनर असतो, तो एक वन इलेक्ट्रोड असतो. आणि आतमध्ये त्याच्यामध्ये काय 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 मसाला भरलेला असतो. मसाला म्हणजे ते केमिकल्स भरलेले असतात. तर आपल्याला आहे ते काय काय असतं ड्राय सेलमध्ये. ड्राय सेलचा डायग्राम पण आहे, त्याच्या रिॲक्शन्स पण आहेत. आता हे जे ड्राय सेल आहेत, काही काही जे ड्राय सेल म्हणजे आपण ज्याला सेल म्हणून जे म्हणतो, ते हे पण असतात, म्हणजे रिचार्जचे पण असतात, पण रिचार्जेबलचे वेगळे सेल असतात. पूर्वीच्या कॅमेऱ्यांमध्ये तसे सेल असायचे, घालायचो आपण रिचार्ज करायचे. कारण का, तर हे सेल खूप महाग पडतात, मग आपण ते रिचार्ज करायचं, त्यासाठी रिचार्जचा चार्जर पण यायचा सेलचा. आठवतंय तुझ्या लहानपणी होतं असं कधी रिचार्जचे सेल? हां, तर ते वेगळे आहेत, ते रिचार्जेबल सेल आहेत, ते सेकंडरी सेल आपण त्याला म्हणू. प्रायमरी सेल म्हणजे प्रायमरी सेल म्हणजे काय, एकदा त्याच्यातलं केमिकल कन्झ्युम झालं सगळं की इलेक्ट्रिसिटी जनरेट होते, आणि एकदा ती केमिकल सगळं संपलं की परत आपण त्याला रिव्हर्स करू शकत नाही किंवा रिचार्ज करू शकत नाही. दे आर कॉल्ड एज प्रायमरी व्होल्टाईक सेल्स. आणि सेकंडरी व्होल्टाईक सेल्स म्हणजे काय, द व्होल्टाईक सेल्स विच कॅन बी रिचार्ज आर कॉल्ड एज सेकंडरी व्होल्टाईक सेल. म्हणजे जर आपण त्याच्यातले जे केमिकल्स आहेत, ती केमिकल्स एकदा कन्झ्युम झाली की जर आपण करंट रिव्हर्स केला तर त्याच्यात ती परत हे होतात, म्हणजे रिजनरेट होतात केमिकल्स. दॅट इज कॉल्ड एज रिचार्जिंग ऑफ अ सेल, आणि दॅट इज सेकंडरी व्होल्टाईक सेल. म्हणजे त्याला आपण थोडक्यात चार्जेबल सेल असं म्हणतो ते. आता ह्याच्यामध्ये अजून एक हे काय आहे, तर सेकंडरी व्होल्टाईक सेल जे आहेत, दे आर गॅल्व्हॅनिक सेल ड्युरिंग डिस्चार्ज. म्हणजे जेव्हा त्यांच्यातलं केमिकल रिॲक्शन होऊन जेव्हा इलेक्ट्रिक करंट जनरेट होतो, तेव्हा त्याला आपण गॅल्व्हॅनिक सेल म्हणतो. पण जेव्हा आपण त्याच्यामध्ये करंट ची हे रिव्हर्स करतो, डिरेक्शन रिव्हर्स करतो आणि त्यांना चार्ज करतो, तेव्हा ते इलेक्ट्रोलाइट सेल म्हणून बिहेव करतात. कारण का, इलेक्ट्रोलाइटिक सेल म्हणजे काय, तर रिचार्ज करतो, बाहेरनं आपण करंट प्रोव्हाइड करतो ना, आणि त्याच्यामध्ये काहीतरी केमिकल रिॲक्शन होते, दॅट इज इलेक्ट्रोलिसिस. आणि गॅल्व्हॅनिक सेल म्हणजे काय, तर केमिकल रिॲक्शन होते म्हणून इलेक्ट्रिक करंट जनरेट होतो. सो सेकंडरी सेल्स दे आर गॅल्व्हॅनिक सेल्स इन डिस्चार्ज, म्हणजे जेव्हा करंट प्रोड्यूस होतो त्यांच्या केमिकल रिॲक्शनमुळे, आणि रिचार्ज जेव्हा होतो तेव्हा ते बिहेव ॲज इलेक्ट्रोलाइटिक सेल. आता याची एक्झाम्पल कुठली आहेत, लेड स्टोरेज बॅटरी, मर्क्युरी सेल आणि निकेल कॅडमियम सेल. आता लेड स्टोरेज बॅटरी म्हणजे आपल्या ह्याच्यात बॅटरी असते ना, कारमध्ये, मोठ्या मोठ्या ट्रकमध्ये, किंवा इवन आपल्या इन्व्हर्टरमध्ये. तुमच्याकडे आहे इन्व्हर्टर कोल्हापूरला? होय. हां, कारण लाईट लोड शेडिंग असते ना तिकडे, तर त्याच्यामध्ये जी बॅटरी असते ना, दॅट इज लेड स्टोरेज बॅटरी. आता पहिलं प्रायमरी
सेल ज्याला आपण इरिव्हर्सिबल म्हणजे किंवा जे चार्जेबल नाही आहेत ते दॅट इज कॉल्ड अ ड्राय सेल और लेक्लांचे सेल. It is a cell without liquid component, but the electrolyte is not completely dry. Moist paste असते त्यामुळे ते लिक्विड पण नसतं पण पूर्ण ड्राय पण नसतो तरी त्याला ड्राय सेल म्हणतात. इट इज अ विस्कस aqueous पेस्ट. आणि म्हणून जर तू कधी बघितलंस ना तर काही दिवसांनी त्याचं रिझन पुढे आहे आपल्याला. आता खूप दिवस सेल चिघळतोय असं कधी ऐकलं असेल. बरेच दिवस तसाच राहिला असेल बॅटरीमध्ये आपण यूज नाही केला तर चिकट चिकट होतो ना असा तो चिघळतो. त्याचं कारण सांगते नंतर पुढे काय आहे ते. आता ह्याच्यामध्ये पण तू ना हे कन्स्ट्रक्शन बघ एकीकडे तुझ्या पुस्तकात आणि मी सांगते ते ऐक. The container of the cell is made up of zinc which serves as anode, that is negative electrode. आता इथे ह्याला आपण एनोडला निगेटिव्ह इलेक्ट्रोड का म्हटलंय कारण हा गॅल्व्हॅनिक सेल किंवा व्होल्टेक सेल म्हणून आपण यूज करतोय ना. व्होल्टेक सेल किंवा गॅल्व्हॅनिक सेलमध्ये एनोडचं हे पोलॅरिटी निगेटिव्ह असते. तो निगेटिव्ह इलेक्ट्रोड म्हणजे त्याचा जो कंटेनर आहे बाहेरचा जो असं सिलेंड्रिकल कंटेनर असतो त्याच्यावर तर तुझं सेल तुझ्या आसपास काय रिमोट वगैरे काही असेल तर त्याच्यातला सेल काढून तू बघू शकतोस किंवा नंतर पण तू रिमोट मधला सेल काढून बघू शकतोस किंवा कुठला सेल जर रिकामा असेल जुना तर वगैरे बघू शकतोस तू की त्याचा जो कंटेनर असतो त्या कंटेनरला खालच्या साईडला निगेटिव्ह लिहिलेलं असतं आणि कॅप जी असते ना वरती त्या कॅपला असं एक वरती टोक असतं तिथे पॉझिटिव्ह लिहिलेलं असतं. It is lined from inside with a porous paper to separate it from the other material of the cell. An inert graphite rod is in the center of the cell immersed in the electrolyte paste serves as a cathode. आता ह्याला जर बघितलं तर इथे निगेटिव्ह लिहिलेलं असतं आणि वरती इथे या कॅपला बघ पॉझिटिव्ह लिहिलेलं असतं कारण ही कॅप कुठे जॉईन केलेली असते तर आतल्या ह्या इलेक्ट्रोडला. ग्राफाईट इलेक्ट्रोड इनर्ट इलेक्ट्रोड आहे हा जो कॅथोड म्हणून सर्व करतो आणि हा जो कंटेनर आहे तो कंटेनर हा झिंकचा असतो आणि तो एनोड म्हणून सर्व करतो. आणि ही कॉपरची सॉरी ब्रासची वरती कॅप असते इलेक्ट्रिकल कनेक्शनसाठी आणि हा जो ग्राफाईट रॉड आहे त्याच्या बाजूला हे असते काय पेस्ट असते पेस्ट ऑफ मॅंगनीज डायऑक्साईड आणि कार्बन याची पेस्ट असते आणि या कंटेनरमध्ये अमोनियम क्लोराईड आणि झिंक क्लोराईडची पेस्ट असते. तर सगळे डिटेल्स आपण बघूया आणि हा पेपर स्पेसर असतो कॅथोड आणि एनोडला सेपरेट करण्यासाठी. It is surrounded by a paste of manganese dioxide and carbon black. The rest of the cell is filled with an electrolyte. It is moist paste of ammonium chloride and zinc chloride. म्हणजे ते electrolyte कुठलं आहे ammonium chloride आणि zinc chloride. Some starch is added to the paste to make it thick so that it cannot be leaked out. The cell is sealed at the top to prevent drying of the paste by evaporation of moisture. आता सेल रिॲक्शन काय असतात ॲनोडवर कोण आहे ॲनोडवर झिंक हा ॲनोड आहे ना. सो ॲनोडवरती होतं ऑक्सिडेशन पोटेन्शियल काही असू दे ॲनोडवर ऑलवेज ऑक्सिडेशन. So when the cell operates the current is drawn from the cell and metallic zinc is oxidized to zinc ions. So zinc will get converted to zinc 2 plus 2 electrons. पण इथे काय होतं इथे spontaneous chemical reaction leads the formation of electricity किंवा करंट. म्हणजे आधी रिॲक्शन होते केमिकल रिॲक्शन म्हणून येते इलेक्ट्रिकल करंट इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते. रिडक्शन ॲट कॅथोड कॅथोडवर काय रिडक्शन होईल कॅथोड काय आहे द इलेक्ट्रॉन्स लिबरेटेड इन ऑक्सिडेशन ॲट एनोड फ्लो अलॉंग द कंटेनर अँड मायग्रेट टू द कॅथोड. ॲट कॅथोड NH4 आयन्स आर NH4 प्लस आयन्स आर रिड्यूस कारण इथे इलेक्ट्रोलाइट कोण आहे तर NH4Cl आणि ZnCl2 ना असं इलेक्ट्रोलाइट आहे. सो NH4 plus 2 electrons will form ammonia gas and hydrogen gas. Hydrogen gas produced in reduction reaction is oxidized by MnO2 and prevents its collection on cathode. म्हणून ती MnO2 ची पावडर घातलेली असते. H2 and MnO2 will form Mn2O3 and water. The net reduction reaction at cathode is a combination of these two reactions.
म्हणजे ही ॲक्च्युअल रिडक्शन रिॲक्शन आणि रिडक्शनचं हे प्रॉडक्ट आहे हायड्रोजन, ते प्रॉडक्ट कन्झ्युम करण्यासाठी मग ही रिॲक्शन ॲडिशनल रिॲक्शन. सो 2NH4 प्लस ॲक्वस प्लस 2MnO2 प्लस 2 इलेक्ट्रॉन विल गिव्ह Mn2O3 प्लस 2NH3 प्लस वॉटर. आता ही रिॲक्शन जी कॅथोडवरची आहे जरा थोडीशी सिम्पल नाही आहे, त्यामुळे ही तर सिम्पल आहे रिॲक्शन, पण ही थोडीशी डिफिकल्ट आहे. तर ती 2-3 वेळा लिहून काढलीस की तुला कळेल. ॲनोडवरची आणि कॅथोडवरची रिॲक्शन आपण एकत्र केली की आपल्याला नेट सेल रिॲक्शन मिळेल. Zn प्लस 2NH4 प्लस प्लस 2MnO2 इज Zn2 प्लस प्लस Mn2O3 प्लस 2NH3 प्लस वॉटर. आता इथे वॉटर प्रोड्यूस होत आहे म्हणजे लिक्विड प्रोड्यूस होत आहे. मी तुला म्हटलं ना ते चिकट होतो सेल किंवा चिघळतो असं म्हणतो ना, ते ड्यू टू दिस. The ammonia produced combines with zinc 2 plus to form soluble compound containing complex ion Zn ammonia म्हणजे अमायनो झिंक कॉम्प्लेक्स तयार होतं. आता हे कॉम्प्लेक्स आपलं कोऑर्डिनेशन कंपाऊंड झाला नाही ना चॅप्टर का झाला नाही. तर हे तेव्हा तुला कळेल की ZnNH3 प्लस NH3 4 टाइम्स 2 प्लस हे काय कॉम्प्लेक्स येते ते तेव्हा परत मी तुला सांगेन समजावून. इथे आता फक्त लक्षात ठेव की हे कॉम्प्लेक्स फॉर्म करतं कोण, हे जे प्रॉडक्ट आहे Zn2 प्लस आणि हा अमोनिया. आणि हे जे वॉटर फॉर्म होतं ना ते थोडे दिवसांनी मी तुला म्हटलं तसं चिघळतो का असेल तर तो ह्याच्यामुळे. आणि ॲक्च्युली तो त्याच्यामध्ये ओरिजिनली काही लिक्विड नसतं, पण जेव्हा तो हे होतो रिॲक्शन होते तेव्हा ते प्रोड्यूस होतं आणि म्हणून मग तो बरेच दिवस तसाच ठेवला तर किंवा यूज झाल्यानंतर तो चिघळतो. आता अल्कलाईन ड्राय सेल म्हणजे काय? The Leclanche's dry cell works under acidic conditions due to the presence of ammonium chloride. आता अमोनियम क्लोराईड हे ॲसिडिक कंडिशन का म्हणतो आपण? कारण अमोनियम क्लोराईडमध्ये हा जो सॉल्ट आहे तो वीक बेस आणि स्ट्रॉंग ॲसिडचा सॉल्ट आहे. म्हणजे NH4OH हे वीक बेस आहे आणि HCl हे स्ट्रॉंग ॲसिड आहे, याचा सॉल्ट आहे. त्यामुळे तो त्याच्यामध्ये ॲसिडची हे स्ट्रेंथ जास्त आहे. The difficulty with this dry cell is that zinc anode corrodes due to its action with H plus ions from ammonium ions. This results in shortening the life of dry cell. To avoid this, a modified form of the dry cell called alkaline dry cell has been proposed. म्हणजे instead of NH4Cl, NaOH किंवा KOH हे इलेक्ट्रोलाइट म्हणून यूज होतात NH4Cl च्या ऐवजी, कारण NH4Cl हा ॲसिडिक आहे ना, ॲसिडिक सॉल्ट म्हणू शकतो आपण याला, कारण स्ट्रॉंग ॲसिडपासून बनलेला आहे. तर त्याच्याऐवजी NaOH किंवा KOH हे जे अल्कली आहेत स्ट्रॉंग अल्कली ते इलेक्ट्रोलाइट म्हणून यूज करतात. द अल्कलाइन ड्राय सेल हॅज लॉंगर लाईफ दॅन ॲसिडिक ड्राय सेल सिन्स द झिंक करोड्स मोर स्लोली. ॲसिडमध्ये तो जास्त लवकर करोड होतो आणि ह्याच्यामध्ये कमी होतो NaOH मध्ये किंवा KOH मध्ये. म्हणून अल्कलाइन ड्राय सेल हे त्याचं मॉडिफिकेशन लेक्लांचे सेलचं. ड्राय सेलचे यूज काय आहेत आपल्याला माहिती आहे. फ्लॅशलाईटमध्ये किंवा पोर्टेबल रेडिओजमध्ये, टेप रेकॉर्डर, क्लॉक आणि बरेच रिमोटच्या सेलमध्ये. आपल्या सर्वात जवळचा म्हणजे रिमोटचं सेल, त्याच्यामध्ये ड्राय सेल आपण यूज करतो किंवा घड्याळात यूज करतो. आता हे ड्राय सेलमध्ये काय काय विचारू शकतात, तर ड्राय सेलचा डायग्राम विचारू शकतात, नंतर ड्राय सेलची ॲनोड कॅथोड आणि नेट सेल रिॲक्शन विचारू शकतात. बाकी ह्याच्यापेक्षा जास्त काही ड्राय सेलमध्ये विचारणार नाही. विचारलं तरी डायग्राम बरोबर त्याचं लेबलिंग पण इम्पॉर्टंट आहे. नुसत्या डायग्रामला अर्थ नाही, लेबलिंग करेक्ट लेबलिंग पण पाहिजे. म्हणजे मग करेक्ट लेबलिंग आणि डायग्राम केलं ना की एक्सप्लेनेशन लिहायची गरज नसते, पण तिथे सगळं आपल्याला तिथे तुम्ही लेबलिंग करेक्ट केलं याचा अर्थ तुम्हाला सगळं माहिती आहे. वर्ड्समध्येच परत लिहायला पाहिजे अशी गरज नाही. आता लेड स्टोरेज बॅटरी किंवा लेड ॲक्युम्युलेटर, ज्याला आपण इन्व्हर्टरचा सेल असं म्हणू शकतो की इन्व्हर्टरची बॅटरी. लेड ॲक्युम्युलेटर स्टोअर्स इलेक्ट्रिकल एनर्जी ड्यू टू रिजनरेशन ऑफ. आता हे जे आपण बघितलं ड्राय सेल तो चार्जेबल नाही आहे, एकदा कन्झ्युम झाला की झाला टाकून द्यायचा. पण ही जी लेड स्टोरेज बॅटरी आहे
ती चार्जेबल आहे. कारण आपण म्हणतो ना, जेव्हा इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय असतो आपल्याला, ती रिचार्ज होत असते आणि जेव्हा इलेक्ट्रिसिटी कट होते, शटडाऊन होतं किंवा लोड शेडिंग होतं, तेव्हा त्याच्यातली इलेक्ट्रिसिटी यूज होते आणि मग जिथपर्यंत त्याच्याकडे स्टोअर केलेली इलेक्ट्रिसिटी, तेवढी इलेक्ट्रिसिटी यूज झाली की तिथपर्यंत आपण लाईट, पंखे काय ते चालू ठेवू शकतो. परत इलेक्ट्रिसिटी रिस्टोअर झाली की परत त्याचं चार्जिंग सुरू होतं. म्हणजे हे साधारण आता सगळ्या मुंबई सोडून सगळ्या महाराष्ट्रातल्या मुलांना हे थोडक्यात माहिती आहे. कारण का आता सगळीकडे मोस्टली लोड शेडिंग आहे आणि इन्व्हर्टर तिथे असतातच. सो हे त्याचं बेसिक फंक्शन आहे. आता त्याचे डिटेल्स बघूया. Lead accumulator stores electrical energy due to regeneration of original reactants during recharging. It functions as galvanic cell and as electrolytic cell as well. जसं मगाशी सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोडमध्ये सेकंडरी सेलमध्ये आपण बघितलं होतं की तो जेव्हा डिस्चार्ज होतो तेव्हा इट ॲक्ट ॲज अ गॅल्व्हॅनिक सेल आणि जेव्हा रिचार्ज होतो तेव्हा इट ॲक्ट ॲज इलेक्ट्रोलिटिक सेल. सो इन द सेम वे लेड स्टोरेज बॅटरी ऑल्सो ऑपरेट्स. आता लेड स्टोरेज बॅटरीमध्ये काय काय असतं, कन्स्ट्रक्शन कसं असतं लेड स्टोरेज बॅटरीचं. आता ह्याला मुळात बॅटरी का म्हणतात, कारण बॅटरी इज अ कलेक्शन ऑफ सेल किंवा कॉम्बिनेशन ऑफ सेल. 2, 3, 4 सेलचं कॉम्बिनेशन म्हणजे बॅटरी. एक सेल म्हणजे काय, इलेक्ट्रोडचं कॉम्बिनेशन. 2 इलेक्ट्रोड म्हणजे एक सेल आणि असे मोर दॅन 1, 2, 3, 4, 5 सेल ह्यांची अरेंजमेंट म्हणजे सिरीजमध्ये ज्याला जोडलेले असतील तर त्याला आपण म्हणतो बॅटरी. म्हणून ह्याला लोड स्टोरेज बॅटरी म्हणतात, लेड स्टोरेज बॅटरी, कारण त्याच्यामध्ये more than one cell is involved. So group of lead plates packed with spongy lead serves as anode. आता बघा इथे एनोड बाजूला व्हाईट कलरचा, तो त्याला निगेटिव्ह पोलॅरिटी आहे. इथे निगेटिव्ह पोलॅरिटी काय आहे, कारण प्रायमरीली इट ॲक्ट ॲज अ गॅल्व्हॅनिक सेल म्हणून ते निगेटिव्ह पोलॅरिटी झाली. सो ग्रुप ऑफ लेड प्लेट्स. आता इथे ग्रुप ऑफ लेड प्लेट्स म्हणजे हा एका सेलचा पार्ट आहे, हा दुसऱ्या सेलचा पार्ट आहे, तिसऱ्या सेलचा पार्ट आहे, असे 3-4 जेवढे आपण लिहू. आता किती लिहायचं याला काही लिमिट नाही आहे, पण जनरली 3-3 दाखवतात. सो या 3 सेलची मिळून एक अशी बॅटरी बनली असं आपण सपोज करू शकतो. अनदर ग्रुप ऑफ लेड प्लेट्स बेरिंग लेड डायऑक्साईड सर्व्स ॲज कॅथोड. हे ब्लॅक कलरने दाखवलंय म्हणजे लेड प्लेट्स कोटेड विथ लेड ऑक्साईड, दॅट इज कॉल्ड एज कॅथोड. आणि मग या सगळ्यांना एक पोलॅरिटी दिली आहे बघ, जोडलाय ह्या सगळ्यांना. आता जरी हे एकमेकाशी जोडलेले दिसत असले तरी हे जोडलेले नाहीत एकमेकांशी, म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट दे आर नॉट जॉईन टू इच अदर. व्हाईट सेपरेटली जॉईंट आहेत आणि ब्लॅक कलर दिले ते सेपरेटली जॉईंट आहेत. त्यांना सगळ्यांना ब्लॅक कलरांना पॉझिटिव्ह पोलॅरिटी आणि या सगळ्या व्हाईट कलरला निगेटिव्ह पोलॅरिटी. आणि जे इलेक्ट्रोलाइट आहे, that electrolyte is 38% H2SO4 solution which serves as a electrolyte. To provide large reflecting surface, the cell contains several plates of each type. The two types of plates are alternately arranged. म्हणजे एक एनोड मग कॅथोड, एनोड मग कॅथोड असे अरेंज केले आहेत. म्हणजे थोडक्यात हा एक सेल झाला, हा दुसरा सेल झाला, हा तिसरा सेल झाला, अशा सेलचं कॉम्बिनेशन म्हणून आपण त्याला म्हणतो बॅटरी. The electrodes are immersed in an electrolyte aqueous solution of 38% by mass of sulfuric acid and density is 1.2 gram per milliliter. आता ही डेन्सिटी खूप इम्पॉर्टंट आहे. सल्फ्युरिक ॲसिडची डेन्सिटी चेंज झाली, त्या डेन्सिटी कमी झाली, याचा अर्थ सल्फ्युरिक ॲसिड यूज झालं. सल्फ्युरिक ॲसिड यूज झालं म्हणजे ते हे डिस्चार्ज झालं, म्हणजे सेल डिस्चार्ज झाला. मग रिजनरेट करायचं सल्फ्युरिक ॲसिड तर त्याला रिचार्ज करायला पाहिजे. नोटेशन कसं आहे सेलचं, द सेल फॉर्म्युलेटेड ॲज. आता आपल्याला माहिती आहे की इकडे आपण ॲनोड, पहिले ॲनोड लिहितो की नाही. ॲनोड कुठलं मटेरियल आहे, तर ॲनोड इज स्पॉन्जी लेड, म्हणजे नुसतं लेड. तिथे फॉर्म्युलेशनमध्ये काय स्पॉन्जी लेड लिहायची गरज नाही. सो लेड आहे आणि लेड ऑक्साईड काय आहे तर कॅथोड आहे. मग लिहिताना आपण फॉर्म्युला कसा लिहिणार, तर लेड सिंगल लाईन, लेड सॉलिड सिंगल लाईन, लेड सल्फेट सॉलिड सिंगल लाईन, 38% ऑफ H2SO4 aqueous, हा झाला ॲनोड पार्ट. मग डबल लाईन, मग लेड सल्फेट सॉलिड, मग सिंगल लाईन लेड ऑक्साईड सॉलिड, सिंगल लाईन लेड. आता तू इथे म्हणशील की इथे हे एरवी आपण लिहिताना फक्त कसं लिहितो,
की ॲनोडचं मेटल, मग सिंगल लाईन, ॲनोडचं आयन्स, त्याचं कॉन्सन्ट्रेशन, मग डबल लाईन, मग कॅथोडचं मेटल आयन कॉन्सन्ट्रेशन आणि मग कॅथोडचं मेटल असं लिहितो. मी इथे लेड सल्फेट का परत लिहिले आहे तर लेड सल्फेट त्याचं प्रायमरीली प्रॉडक्ट आहे रिॲक्शनचं, म्हणून ते इथे लिहिलं आहे. लेड सल्फेट 30, कारण H2SO4 आहे ना, त्यामुळे लेड रिॲक्ट्स विथ H2SO4 टू फॉर्म लेड सल्फेट, आणि ते जेव्हा रिॲक्शन्स बघू तेव्हा तुला ते कळेलच. म्हणून हे लेड सल्फेट प्रत्येक वेळेला दोन्ही ठिकाणी लिहिलं आहे. आणि लेड हा कॉन्टॅक्टसाठी, इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्टसाठी आहे, आणि लेड ऑक्साईड हा ॲक्च्युली लेड कोटेड विथ लेड ऑक्साईड हा कॅथोड आहे. सो हे झालं त्याचा सेलचं नोटेशन झालं. आता सेल रिॲक्शन, ऑक्सिडेशन कोणावर होतं तर ॲनोडवर होतं. आता सेल रिॲक्शन ड्युरिंग डिस्चार्ज, ह्या दोन प्रकारच्या रिॲक्शन इकडे आहेत, डिस्चार्जची पण आहे आणि रिचार्जची पण आहे. एक रिॲक्शन जरी तुला कुठलीही एक रिॲक्शन आली तरी तू सगळ्या रिॲक्शन लिहू शकतोस, काय त्याची टॅक्ट ते तुला शिकवते. आता ही रिॲक्शन पहिली आहे कुठली तर ऑक्सिडेशन ॲट ॲनोड. ॲनोडवरती ऑक्सिडेशन होतं म्हणजे काय तर इलेक्ट्रॉन लूज करतं. ॲनोड कोण आहे आपला लेड हा ॲनोड आहे. सो लेड विल ऑक्सिडाइज टू फॉर्म लेड+2 आयन्स गिविंग 2 इलेक्ट्रॉन्स. हे ऑक्सिडेशन झालं. आता हे जे लेड+2 आयन्स आहेत ना ते सल्फेट आयन बरोबर रिॲक्ट होतात. आता हे सल्फेट आयन कुठलं आले तर इलेक्ट्रोलाइट मधले H2SO4, हे इलेक्ट्रोलाइट जे H2SO4 आहे त्याच्यामधले सल्फेट आयन त्याच्याबरोबर रिॲक्ट झाले आणि PbSO4चा प्रेसिपिटेट म्हणजे माहिती आहे ना, हां, तो प्रेसिपिटेट फॉर्म झाला. म्हणून तुला मगाशी म्हटलं ना लेड बरोबर लेड सल्फेट पण का लिहिलाय तर त्या रिॲक्शनमध्ये तो फॉर्म होतो, म्हणून लेड सल्फेट सॉलिड हे झालं. हे कुठनं आले तर इलेक्ट्रोलाइटमधनं आले. मी या दोघांचं पण ॲड केलं तर काय मिळणार आपल्याला, लेड प्लस सल्फेट आयन फ्रॉम H2SO4 विल गिव्ह लेड सल्फेट प्लस 2 इलेक्ट्रॉन. ही झाली ओव्हरऑल ऑक्सिडेशन रिॲक्शन, म्हणजे किंवा ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन. तर बघ इथे 2 इलेक्ट्रॉन राईट साईडला लिहिले म्हणजे ऑक्सिडेशन रिॲक्शन. आता रिडक्शन होतं कॅथोडवर. तर कॅथोडवर कुठलं कसं रिडक्शन होणार तर कॅथोड म्हणजे काय आहे, PbO2 आहे ना कॅथोड, लेड कोटेड विथ PbO2. सो PbO2 will gain these 4 electrons. आता ही 4 हायड्रोजन आयन्स or it will react with 4 hydrogen ions and gain with these 2 electrons. आता थोडंसं छोटं करते आणि तुला दाखवते इथे. आता हे 2 इलेक्ट्रॉन्स कुठनं गेन करणार तो तर ऑक्सिडेशन मध्ये लूज केलेले 2 इलेक्ट्रॉन्स, आणि हे 4H+ आले कुठून तर 4H+ आले H2SO4 मधनं. So lead oxide will react with these hydrogen ions. It will gain 2 electrons to form, एक मिनिट हां, टू फॉर्म Pb2 प्लस ॲक्वस प्लस 2H2O. आता हे 2H2O कुठून आले तर हे 2 ऑक्सिजन आणि हे 4 हायड्रोजन मिळून 2 वॉटर झाले. आणि हा PbO2 मध्ये Pb प्लस 4 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये होता, कारण ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट प्रत्येकाची -2. सो याची टोटल -4 झाली म्हणजे याची +4 असणार. आणि हा Pb2 प्लसमध्ये कन्वर्ट झाला म्हणजे रिडक्शन झालं. कसं रिडक्शन झालं, Pb4 प्लस प्लस 2 इलेक्ट्रॉन गिव्स Pb2 प्लस. आता हा जो Pb2 प्लस आहे तो परत सल्फेट बरोबर रिॲक्ट होणार SO4 मायनस. आता इकडे एक सल्फेट यूज केले होते H2SO4 मधले, इथे उरलेले एक सल्फेट यूज केले. एका H2SO4 मध्ये एका H2SO4 मध्ये 2 हायड्रोजन आणि 2 सल्फेट असणार. तसंच 2 H2SO4 मध्ये 4 हायड्रोजन आणि 2 सल्फेट. तर ह्यात एक सल्फेट एका H2SO4 मध्ये इथे यूज केला, एक इथे यूज केला, आणि जे 2 H2SO4 मधले 4 हायड्रोजन होते ते आयन ते इथे यूज केले. सो झालं, बॅलन्स झालं बरोबर. हा आता जो लेड+2 आहे दॅट रिॲक्ट विथ 1 मोर मॉलिक्यूल ऑफ सल्फेट आयन टू फॉर्म लेड सल्फेट, म्हणून इकडे पण लेड सल्फेट दाखवलं आहे बघ, कारण ते त्याचं प्रॉडक्ट आहे. मग ह्याला जर ओव्हरऑल रिॲक्शन आपण केली, हे बघ 2H2SO4 मधून आपल्याला टोटल 4H+ मिळाले आणि 2 सल्फेट मिळाले. ते 4H+ इथे यूज झाले, 2 सल्फेट मधला एक इथे यूज झाला आणि एक इथे यूज झाला. सो दोन्ही ठिकाणी जी सेकंड रिॲक्शन आहे ना ती सेम आहे.
Pb2 प्लस प्लस SO4 मायनस गिव्स PbSO4 सॉलिड. इथे पण तीच रिॲक्शन आहे. मग ह्या दोन रिॲक्शनला ॲड केल्यावर आपल्याला ओव्हरऑल कॅथोड रिॲक्शन मिळणार. सो लेड सल्फेट प्लस 4H प्लस प्लस SO4 मायनस प्लस 2 इलेक्ट्रॉन्स विल गिव्ह लेड सल्फेट प्लस 2 वॉटर. ही झाली ओव्हरऑल रिडक्शन रिॲक्शन किंवा ओव्हरऑल कॅथोडची रिॲक्शन. आता ह्या सगळ्या डिस्चार्जच्या रिॲक्शन आहेत ना. नेट सेल रिॲक्शन ड्युरिंग डिस्चार्ज म्हणजे काय? कॅथोड आणि ॲनोड रिॲक्शनचं ॲडिशन. मग ती जर आपण कॅथोड आणि ॲनोड रिॲक्शन ॲड केली तर आपल्याला काय मिळणार? लेड प्लस PbO2 सॉलिड प्लस 4H प्लस प्लस 2 SO4 मायनस गिव्स 2 लेड सल्फेट प्लस 2 वॉटर. हे कुठनं आले? तर ॲनोडवरच्या आता तू जरा मागच्या रिॲक्शन बघ तुझ्या पुस्तकातल्या आधीच्या पानातल्या रिॲक्शन. हा लेड आला तिकडनं, हा एक SO4 आला तिकडनं पहिल्या रिॲक्शनमधनं, एक लेड सल्फेट आला पहिल्या रिॲक्शनमधनं, बरोबर? आता म्हणजे ॲनोडिक रिॲक्शनमधनं. कॅथोडिक रिॲक्शनमधनं आला लेड ऑक्साईड 4H प्लस प्लस कॅथोडिक रिॲक्शनमधनं झाले, एक सल्फेट पण कॅथोडिक रिॲक्शनमधनं झाला आणि 2 वॉटर पण कॅथोडिक रिॲक्शनमधनं आले. या दोघांचं कॉम्बिनेशन केल्यावर फक्त तिथे कट काय झालं? तर 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ते कट झाले आणि ही आपल्याला रिॲक्शन मिळाली. आता ह्या 4H प्लस प्लस 2SO4 मायनसच्या ऐवजी आपण 2H2SO4 पण लिहू शकतो. येतं लक्षात? हो. As the cell operates to generate current, H2SO4 is consumed. Its concentration or density decreases and the cell potential is decreased. The cell potential thus depends on sulfuric acid concentration or density. आता तू जर घरी कधी लक्ष दिलं असशील तर जे तुझा हे आहे ना इन्व्हर्टर आहे ना त्याच्यामध्ये कधी कधी जो मेंटेन करणारा असतो इलेक्ट्रिशियन तो कधी कधी ॲसिड घालतो ना की ॲसिड चेंज करतो किंवा वॉटर ॲड करतो. हां तर ते ह्याच्यासाठीच की सल्फ्युरिक ॲसिडची डेन्सिटी जर कमी झाली म्हणजे कॉन्सन्ट्रेशन जर कमी झालं तर त्याचं ऑपरेशन चांगलं होत नाही म्हणजे तो त्या फुल कपॅसिटीला ऑपरेट करू शकत नाही म्हणून मग ते कधी कधी ॲसिड चेंज करावं लागतं किंवा इवन आपल्या कारच्या बॅटरीमधलं पण त्याचं रिझन हेच आहे. सो ही झाली डिस्चार्जिंगची रिॲक्शन. डिस्चार्जिंगच्या रिॲक्शनमध्ये ॲनोड रिॲक्शन झाली. परत तिला तुला सगळ्या रिॲक्शन सांगते समजावून कारण थोडीशी जरा किचकट रिॲक्शन आहे. ॲनोड कुठला होता? आपला लेड. त्या लेडवरती ऑक्सिडेशन झालं. लेडवरती जे Pb+2 आयन ऑक्सिडेशनमध्ये फॉर्म झाले ते सल्फ्युरिक ॲसिडचा जो सल्फेट आयन आहे त्या सल्फेट आयनबरोबर रिॲक्ट झाले. सल्फ्युरिक ॲसिड कुठनं आलं? इलेक्ट्रोलाइट म्हणून यूज केलेलं. सल्फेट आयनबरोबर रिॲक्ट झाले आणि लेड सल्फेट फॉर्म केला. ह्या सगळ्यांना ॲड केल्यानंतर आपल्याला हे ओव्हरऑल रिॲक्शन ॲनोडवरचं मिळालं. कॅथोडवरती काय झालं? कॅथोडवरती होता लेड ऑक्साईड. त्याच्यामध्ये त्यांनी 2 इलेक्ट्रॉन ॲड केल्यानंतर त्याचा Pb4+चा 2+ झाला. मग हे ऑक्सिजन आणि हे जे हायड्रोजन आयन आहेत आता हे हायड्रोजन आयन कुठनं आले? तर H2SO4 मधले. त्याने वॉटर फॉर्म केलं. बरं हे जे Pb+2 फॉर्म झालेत ते त्या सल्फेट उरलेला एक जो सल्फेट होता 2 सल्फेटमधला त्याच्या सल्फेटबरोबर रिॲक्ट झाले आणि लेड सल्फेट फॉर्म केलं. या दोघांना जर आपण ॲड केलं तर ही ओव्हरऑल आपल्याला कॅथोड रिॲक्शन मिळाली. या ॲनोड आणि कॅथोड रिॲक्शनला जर आपण ॲड केलं तर आपल्याला ओव्हरऑल किंवा नेट डिस्चार्जची रिॲक्शन मिळेल. आता हे नेट डिस्चार्जची रिॲक्शनला एक्झॅक्टली उलटं केलं की आपल्याला रिचार्जची रिॲक्शन मिळणार. सेल रिॲक्शन ड्युरिंग रिचार्जिंग. द पोटेन्शियल ऑफ लेड अक्युमुलेटर इज 2 volt. हे विचारतात. इट मस्ट बी रिचार्ज with the falling of the cell potential to 1.8 volt. To recharge the cell, external potential slightly greater than 2 volt needs to be applied across the electrode. कारण रिव्हर्स रिॲक्शन होण्यासाठी आपल्याला माहिती आहे रिव्हर्स रिॲक्शन कधी पॉसिबल आहे? जेव्हा बाहेरचा जो फोर्स आहे अप्लाइड फोर्स इज इन्फायनिटसिमली ग्रेटर दॅन द ड्रायव्हिंग फोर्स. आता ह्याचा ड्रायव्हिंग फोर्स काय आहे? ड्रायव्हिंग फोर्स इज इट्स व्होल्टेज 2 volt. त्यापेक्षा थोडंसं बाहेरचा फोर्स जास्त मिळाला की ती रिॲक्शन रिव्हर्स होणार. ड्युरिंग रिचार्जिंग द सेल फंक्शन्स ॲज इलेक्ट्रोलिटिक सेल. डिस्चार्जमध्ये ते काय करत होतं? तर गॅल्व्हॅनिक सेल किंवा व्होल्टेक सेल म्हणून ॲक्ट होतं. आता रिचार्जिंगमध्ये इलेक्ट्रोलिटिक सेल म्हणजे बाहेरनं आपण जेव्हा पोटेन्शियल प्रोव्हाइड करू इलेक्ट्रिक करंट पास करू तेव्हा
त्याच्यातली केमिकल्स रिजनरेट होतील. द एनोड अँड कॅथोड आर इंटरचेंज विथ PbO2 इलेक्ट्रोड बिंग एनोड अँड लेड इलेक्ट्रोड बिंग कॅथोड. मग अशी आपला लेड एनोड होता, त्याच्यावर ऑक्सिडेशन झालं. आता इथे PbO2 एनोड होईल, त्याच्यावर ऑक्सिडेशन होईल आणि लेड जो आहे तो हे होईल कॅथोड होईल, त्याच्यावर रिडक्शन होईल. मग ऑक्सिडेशन कसं काय होणार, तर जी रिॲक्शन आपण लिहिले ना मगाशी कॅथोडची, ती आता एनोडची रिॲक्शन झाली. लेड सल्फेट प्लस 2 वॉटर गिव्स लेड ऑक्साईड प्लस 4H प्लस प्लस SO4 मायनस प्लस 2 इलेक्ट्रॉन. आता जी आपण मगाशी कॅथोडची रिॲक्शन बघितली तीच ही उलटी रिॲक्शन आहे ना, बघ उलटी रिॲक्शन आहे ना. कॅथोडची जी बघितली ती उलटी केली की ह्याची एनोडची रिॲक्शन झाली आणि मग रिडक्शन ॲट कॅथोड, म्हणजे जी एनोडची रिॲक्शन आहे ती उलटी केल्यावर झाली कॅथोडची रिॲक्शन. सो इट इज रिव्हर्स ऑफ ऑक्सिडेशन रिॲक्शन ॲट एनोड दॅट ऑकर्स ड्युरिंग डिस्चार्ज. म्हणजे एकदा ती रिॲक्शन तुझ्या लक्षात राहिली एनोड कॅथोडची की त्याची रिव्हर्स केलीस की तुला इकडे रिचार्जच्या रिॲक्शन मिळतील. नेट रिॲक्शन म्हणजे परत दोघांचं कॉम्बिनेशन. नेट जी रिॲक्शन आहे ती ह्याच्याबरोबर उलटी रिॲक्शन आहे. म्हणजे 2 लेड सल्फेट प्लस वॉटर गिव्स लेड प्लस लेड ऑक्साइड प्लस H2SO4. बघ 2 लेड सल्फेट प्लस वॉटर गिव्स लेड ऑक्साइड प्लस लेड प्लस H2SO4. The above reaction shows that H2SO4 is regenerated, its concentration and in turn the cell potential increases. म्हणजेच काय झालं, याचं चार्जिंग झालं. सो एकदा तुला एक रिॲक्शन एनोड कॅथोडची कळली की त्याच्यावरनं तू बाकीच्या रिॲक्शन पण लिहू शकतोस. ॲप्लिकेशन काय काय आहेत लेड अक्युमुलेटरचे? इट इज यूज ॲज अ सोर्स ऑफ डायरेक्ट करंट इन द लॅबोरेटरी. बॅटरी म्हणून यूज करायचं. A 12-volt lead storage battery constructed by connecting 6 2-volt cells in series is used in automobiles and inverters. म्हणजे 6 सेलची बॅटरी, एका सेलची 2 वोल्ट आहे ना, सो अशी 6 सेलची जी बॅटरी आहे ती इन्व्हर्टरमध्ये आणि ऑटोमोबाईलमध्ये यूज होते. आता ह्याच्यामध्ये प्रश्न काय काय विचारू शकतात, तर नुसती डिस्चार्जिंगची रिॲक्शन विचारू शकतात, नुसती रिचार्जिंगची रिॲक्शन विचारू शकतात, ह्याचं कन्स्ट्रक्शन विचारू शकतात, म्हणजे डायग्राम विचारू शकतात, ह्याचा सेल फॉर्म्युला पण विचारू शकतात. तर सेल फॉर्म्युला आपण इथे लिहिला ना, तो नोटेशन त्याला सेल फॉर्म्युला म्हणतात. किंवा नुसती कुठली तरी एकच रिॲक्शन, डिस्चार्जिंगची रिॲक्शन, चार्जिंगची रिॲक्शन, तर त्याच्यासाठी एनोड कॅथोड आणि ओव्हरऑल रिॲक्शन लिहिणं एक्सपेक्टेड आहे. ओके, काय काय राहिलं ते बघते. राहिलं निकॅड सेल, मर्क्युरी फ्युएल सेल. आपण निकॅड बघूया आता, आणि वेळ आला तर मर्क्युरी पण बघूया. चालेल. निकॅड म्हणजेच निकेल कॅडमियम. ह्याच्या नावावरूनच तुला कुठला कॅथोड कुठला एनोड लक्षात येईल. निकेल कॅडमियम सेल इज अ सेकंडरी ड्राय सेल. इन अदर वर्ड्स इट इज अ ड्राय सेल दॅट कॅन बी रिचार्ज. आता तुला असं पण विचारू शकतात ना, विच वन ऑफ द फॉलोइंग इज रिचार्जेबल सेल, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉन रिचार्जेबल. तर म्हणजे प्रायमरी किंवा सेकंडरी असं पण विचारू शकतात. सेकंडरी जे असतात ते रिचार्ज होतात सेल, आणि प्रायमरी असतात ते नॉन रिचार्जेबल. Anode of NiCad storage cell is cadmium metal. The cathode is nickel. Nickel 4 म्हणजे 4+ oxidation state मधला ऑक्साइड NiO2 supported on Ni. आता NiO2 वरूनच आपल्याला लक्षात येईल की Ni is in the +4 oxidation state, कारण ऑक्सिजनची -2 असते. असे दोन आहेत, त्यामुळे Ni+4. The electrolyte solution is basic. आता असं पण विचारू शकतात, which electrode acts as a cathode in NiCad cell, anode in NiCad cell. So इथे cathode is nickel oxide supported on Ni आणि anode is cadmium.
आता इथे जरी नी कॅड असं लिहिलेलं असलं आणि कॅड राईट साईडला असला आणि NI लेफ्ट साईडला असला, जनरली आपण ॲनोड लेफ्ट साईडला लिहितो ना, पण इथे ॲनोड हा राईट साईडला लिहिला आहे कॅडमियम आणि कॅथोड हा लेफ्ट साईडला लिहिला आहे. तो इथे उलटा आहे असं लक्षात ठेव. कारण आपण सेल फॉर्म्युला लिहिताना ॲनोड मग कॅथोड असं लिहितो ना, ॲनोड लेफ्टला कॅथोड राईटला. आपण नाव लिहिताना इथे कॅडनी नाव द्यायला पाहिजे होतं, म्हणजे अजून सोपं झालं असतं लक्षात ठेवायला, है ना. तर उलटा एवढं लक्षात ठेव, कॅडमियम इज ॲनोड आणि निकेल ऑक्साईड सपोर्टेड ऑन निकेल इज कॅथोड. आता इथे रिॲक्शन कशा आहेत, पहिल्यांदी रिॲक्शन ॲनोडची. ॲनोड कोण आहे, कॅडमियम आहे. सो कॅडमियम गेट्स कन्वर्टेड टू कॅडमियम प्लस 2. आता कसं, कॅडमियम सॉलिड रिॲक्ट्स विथ दिस अल्कली. अल्कली म्हणजे बेस जे आहे ना, इलेक्ट्रोलाइट म्हणून यूज करतात ते, त्याच्याशी रिॲक्ट होऊन त्याच्यातल्या OH मायनस आयन बरोबर रिॲक्ट होऊन इट विल फॉर्म CdOH ट्वाईस. CdOH ट्वाईस मध्ये म्हणजे हा कॅडमियम हायड्रॉक्साईड फॉर्म केला, त्याचं ऑक्सिडेशन स्टेट आहे +2. सो 0चं कन्वर्जन झालं +2 मध्ये, म्हणजे ऑक्सिडेशन झालं +2 इलेक्ट्रॉन. नॉट नेसेसरीली की आपण आयनच्याच फॉर्ममध्ये दाखवू. आता इथे त्याच्या हायड्रॉक्साईडच्या फॉर्ममध्ये दाखवलं आहे, पण बेसिक काय आहे, तर कॅडमियम 0 गेट्स कन्वर्टेड टू कॅडमियम +2. These two electrons are used by nickel 4+ ion to get converted into nickel +2. म्हणजे निकेल 4+ म्हणजे NiO2 मध्ये जे निकेल 4+ ऑक्सिडेशन स्टेटमध्ये होते, that reacts with water and gains 2 electrons lost in the oxidation to form NiOH twice, that is nickel hydroxide, in which nickel is present in +2 oxidation state. This is cathode reaction. मग हे OH मायनस आणि हे OH मायनस हे कट होतील, 2 इलेक्ट्रॉन कट होतील आणि टोटल आपल्याला काय मिळेल, कॅडमियम सॉलिड प्लस NiO2 सॉलिड प्लस 2 वॉटर gives cadmium hydroxide plus nickel hydroxide. ही झाली ओव्हरऑल सेल रिॲक्शन. The reaction product at each electrode is solid that adhere to the electrode surface. Therefore, the cell can be recharged. The potential of the cell is about 1.4 volt. The cell has longer life than other dry cells. It can be used in electronic watches, calculators, photographic equipments, etc. म्हणजे आपण जे रिचार्जेबल, तुला मगाशी मी म्हटलं ना, तुझं लहानपणी कदाचित रिचार्जेबल सेल, त्याला असं चार्जर वगैरे असं जे आठवत असेल तुला, तर ते ह्या टाईपचे सेल, निकॅड सेल विच कॅन बी रिचार्ज. The mercury battery. Mercury battery is a secondary dry cell and can be recharged. Secondary म्हटल्यावर आपण त्याला रिचार्ज करू शकतो. The mercury battery consists of zinc anode amalgamated with mercury. कशाचंही कॉम्बिनेशन जे आपण मर्क्युरी बरोबर करतो ना, तेव्हा त्याला अमालगम म्हणतात. The cathode is a paste of mercuric oxide and carbon. The electrolyte is strongly alkaline and made up of paste of KOH and zinc oxide. The electrode reactions, आपल्या ह्याचा फॉर्म्युला वगैरे काही नाही आहे, ह्याचा पण सेल फॉर्म्युला आपल्याला नाही आहे, तर रिॲक्शन्स आहेत. तर रिॲक्शन्स काय होणार, ॲनोडवरती ऑक्सिडेशन, कॅथोडवरती रिडक्शन. ॲनोड कोण आहे, तर झिंक ॲनोड आहे, कन्सिस्ट ऑफ झिंक ॲनोड ना. सो झिंक रिॲक्ट विथ दिस 2 OH मायनस. हे कुठले आता इलेक्ट्रोलाइट मधले, टू फॉर्म झिंक ऑक्साईड, म्हणजे झिंकचं कन्वर्जन झिंक +2 मध्ये, झिंक मेटलचं कन्वर्जन प्लस वॉटर प्लस 2 इलेक्ट्रॉन. आणि हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ते रिडक्शनमध्ये यूज झाले, हे वॉटर पण यूज झालं. HGO म्हणजे हायड्रोजन मर्क्युरी +2 ऑक्सिडेशन स्टेट, त्याचं मर्क्युरी लिक्विड होतं रिडक्शन होऊन, हे 2 इलेक्ट्रॉन्स हे केल्यावर, गेन केल्यानंतर, आणि इथेही कॅथोड रिॲक्शन कंप्लीट होते. या दोघांना ॲड केलं की वॉटर, इलेक्ट्रॉन, OH मायनस आयन सगळे कट होऊन ओव्हरऑल रिॲक्शन विल बी झिंक झिंक ZnHg, म्हणजे काय अमालगमेटेड झिंक. मग इथे ZnHg लिहिलं आहे. इथे Hg काही हे करणार नाही, Hg वर इथे काही परिणाम होणार नाही, फक्त ते अमालगमेशन कॉम्बिनेशन केलं आहे झिंक बरोबर त्याचं, प्लस HgO गिव्ह ZnO प्लस Hg. आता हा Hg आहे ना, ह्याचं रिडक्शन होऊन झालेलं आहे, म्हणजे हा बघ इथला, ह्या Hgचा आणि ह्याचा काही संबंध नाही, ते फक्त अमालगमेशन करण्यासाठी. अमालगमेशन इज अ टाइप ऑफ एलॉय, म्हणजे अमालगम.
हा टाइप ऑफ alloy. The overall reaction involves only solid substances. There is no change in electrolyte composition during operation. The mercury battery therefore provides more constant voltage, 1.35 volt, than the Leclanche's dry cell. It also has considerably higher capacity and longer life than dry cell. The mercury dry cell finds use in hearing aids, electrical watches, pacemaker, etc. आता फ्युएल सेल आणि EMF सिरीज. फ्युएल सेल पण इम्पॉर्टंट पार्ट आहे, तो नेक्स्ट टाइम बघूया आपण. फ्युएल सेल ओके आणि आता तुला कधी वेळ आहे? सांगतो तुम्हाला. हां, आधी रात्रीपर्यंत सांग. हां, हो. ओके, बाय. थँक्यू. बाय.